जर गाईचा किंवा म्हशीचा जार पडला नाही, तो जार तसाच राहिला तर कदाचित युट्राईन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण सर्व शेतकरी तो वार किंवा ती जार जी पडली नाही आहे ती हात घालून डॉक्टरांना काढण्यासाठी फोर्स करतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा घातक प्रकार आहे. जर तुम्ही गाईचा वार किंवा गाईचा जार मॅन्युअली काढला तर तुम्ही समजायचं की ही गाय किंवा म्हैस आपल्याला गाप जायला खूप त्रास देणार आहे, कदाचित ती जाणार पण नाही. याचं कारण काय, गर्भपिशवी त्या गाईची किंवा त्या म्हशीची हा डेलिकेट पार्ट आहे. तुम्ही त्या डेलिकेट पार्टला जर त्रास दिला तर तो डॅमेज होतो, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि मग मेट्रायटिस, एंडोमेट्रायटिस आणि पायोमेट्रा सारखे प्रकार होतात आणि युट्रस खराब होतो. आणि मग बऱ्याचशा वेळेला आपल्याला युट्राईन ट्रीटमेंट करावी लागते, आत औषध सोडावं लागतं, अँटीबायोटिक द्यावे लागतात आणि असं बघता बघता आपले 2-3 मास कधी जातात कळत नाही.